मुंबईत दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरत आहेत। त्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढलेत। 2024 मध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदवला गेला आहे। 7 वर्षांनंतर शुक्रवार जानेवारीमधला सर्वाधिक उष्ण दिवस ठरलाय। शुक्रवारी मुंबईचं किमान तापमान हे 16 तर कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी इथं साथीच्या रोगाने थैमान घातले। आतापर्यंत 9 जणांना साथीच्या रोगाची लागण झाली असून अनेकांना उलट्या आणि मळमळ जाणवतीये। दरम्यान ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावामध्ये दुर्गंधी वातावरण निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे। शुक्रवारीही शिवाजीनगर, गोवंडी इथली हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे। बांधकाम वाहनांमुळे होणारं वायू प्रदूषण यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून हवेच्या प्रदूषणात वाढ होती आहे। विद्यापीठात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची असणाऱ्या CUET PG परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे। 13 मार्च ते 31 मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे। विद्यार्थ्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे। फार्मसिटी म्हणून नोंदणी करण्यासाठी घेण्यात येणारी एक्झिट परीक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही परीक्षा होईपर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 1 वर्षांसाठी व्यवसाय करण्याचा परवाना द्यावा असे निर्देश फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने दिले। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतलाय। नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी आपल्या सूचना पालिकेला ईमेल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। 17 जानेवारीपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना मांडता येणार आहेत। मुंबईतील धारावीत 1.25 लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टीधारकांना घरं मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली आहे। 2007 पूर्वीचे पात्र झोपडपट्टीधारक हे 60,000 इतके होते। त्यानंतरचे आणि अपात्र 1 लाखांपेक्षा जास्त झोपडपट्टीधारक असल्याचं समोर आलंय। साईंच्या चरणी 9 दिवसांच्या कालावधीत तब्बल 16,61,80,000 रकमेचं दान साई भक्तांकडून देण्यात आलंय। नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाच्या स्वागतावेळी भाविकांकडून साईंच्या चरणी भरभरून दान देण्यात आलंय। एसटीला सतत तोटाच सहन करावा लागत असल्यानं उत्पन्न वाढीसाठी कल्पक योजना राबवण्यात येणार आहेत। अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नात 20% प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे। मुंबईत DRIच्या अधिकाऱ्यांनी सोनं तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। यावेळी या आरोपींकडून 4,84,00,000 रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी मुंबई विमानतळ परिसरातून 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर या टोळीतील 2 जण विमानतळावरील कर्मचारी होते। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबरच्या रेस्टॉरंट वाद प्रकरणी तपासात कायदेशीर प्रक्रियेचा भंग केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। जळगाव महापालिकेने विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर्स हटवलेत। शहरातील तब्बल 700 अवैध बॅनर महापालिकेने काढून जप्त केलेत। यापूर्वी महापालिकेने 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय। अनधिकृत बॅनर्समुळे बदलापूर शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे। पालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या चौकांनाही या बॅनरचा विळखा पडलाय। विशेष म्हणजे या बॅनर्सवर नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये। त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मावळ परिसरात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू पीक जोमात आलंय। सध्या ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मका अशा पिकांची लागवड पूर्ण झाली आहे। सध्या थंडी पडल्यानं कोरडवाहू पिकं आणि बागायती भाजीपालासाठी पोषक वातावरण तयार झालंय। गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बदलत्या वातावरणामुळे उत्तर पुण्याच्या जुन्नर परिसरातील द्राक्ष उत्पादक संकटात सापडलाय। अचानक पडणाऱ्या थंडीमुळे द्राक्ष पिकांचं नुकसान होत आहे, त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय। त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागांची कशी काळजी घ्यावी याबाबतीत कृषी विभागानं मार्गदर्शन केलंय। शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीला यंदा मोठा फटका बसलाय। कोरडवाहू भागात कापूस वेचण्याच्या वेळेस आता हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होताना पाहायला मिळत आहे, तर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करून खोळा घातला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। वाशिममध्ये हजारो शेतकरी सिंचनासाठी सौर कृषी पंपांच्या प्रतीक्षेत आहेत। शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 5,000 शेतकऱ्यांनी पैसे भरलेत। मात्र केवळ 2,000 शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसवण्यात आलेत। त्यामुळे रखडलेले सौर कृषी पंपांच्या जोडण्यात तात्काळ लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। रायगड पोलीस हद्दीत 2024 या वर्षात 99% गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। एकूण 2,901 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे। दरम्यान घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये घट झाली आहे।
दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांनी राजीनामा दिला। दिव्यांग कल्याण अभियानासाठी सरकारकडून निधीबाबत उदासीन वागणूक दिली जात असल्यानं आपण राजीनामा देत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय। सामनाच्या भूमिकेचं आमच्याकडून स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय, त्यावर विखे पाटील बोलत होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून होणाऱ्या इन्कमिंगवर विचारपूर्वक निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे। शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा, त्यांना विविध संधी द्याव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। राजन साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिलेले आहेत। योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं राजन साळवी यांनी म्हटलंय। आपल्या पराभवाला वरिष्ठ कारणीभूत असून त्याचा शोध घेतला गेला पाहिजे असंही ते म्हणाले। शिवसेना ठाकरे पक्षाचे संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडिले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी विचारधारा पुढे घेऊन जात आहेत, आम्हाला त्यांचे विचार पटले म्हणून आम्ही पक्षप्रवेश केला अशी भावना घोडिलेंनी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरेंनी उपनगरातील उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली आहे। बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली, तसेच उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी काही सूचनाही केल्यात। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील वॉर्डनिहाय आरक्षणानुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी उपविभाग प्रमुखांना दिल्या। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी राहत असलेली इमारत धोकादायक असून केडीएमसीने नोटीस देखील पाठवली अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे। तर संबंधित इमारतीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेचा वापर निवडणुकीसाठी करण्यात आला, यामुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली असा आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। या योजनेमुळे इतर योजनांचे पैसे थांबवण्यात आले असा आरोपही प्रणिती शिंदेंनी केलाय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे, त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधलाय। विरोधी पक्षांवर टीका करून काँग्रेसची अवस्था काय झाली हे मी सांगण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी प्रणिती शिंदेंना टोला लगावलाय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हाच सरकारनं अटी शर्ती का घातल्या नाहीत असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी विचारलाय। तर अटी शर्ती घालून सरकारनं बहिणींना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही सतेज पाटलांनी केली। पालकमंत्री पदावरून महायुती सरकारच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहे अशी टीका सतेज पाटलांनी केली आहे। यामुळे लवकरात लवकर वाद मिटवून जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर करा, अन्यथा आम्हाला उपोषणाला बसावं लागेल अशी प्रतिक्रिया सतेज पाटलांनी दिली। मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळावी अशी मागणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे। माझ्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे। तर नाराजी दूर झाल्याचंही भुजबळ म्हणाले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भुजबळ आलेले होते, त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले। मागील 15 दिवस रायगडमध्ये होतो, येत्या काळात भुजबळांसोबत चर्चा होणार असल्याचं तटकरे म्हणालेत। भुजबळ साहेबांचं योगदान मोठं असून पुढच्याही काळात त्यांचं योगदान नक्की राहील, आम्ही यासाठी आमचं काम सुरू असल्याचं तटकरे म्हणाले। मुंब्र्यामधील मराठी हिंदी भाषिक वादाप्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठी बोलण्यानं एका मराठी तरुणाला हिंदी भाषिक जमावाकडून धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आली होती। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मुंब्र्यात भाषेवरून वाद झाला होता, त्याला भाषिक आणि जातीय रंग देऊ नका अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। तसंच जे घडलं ते चुकीचं असून कोणती भाषा बोलायला कुणाला जबरदस्ती करणं हे चुकीचंच असल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे। इंद्रायणी नदी प्रदूषणावर ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। लवकरच इंद्रायणी प्रदूषण मुक्त होईल असा दावाही त्यांनी केलाय। सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करायचं नसल्यानं बारदान नसल्याचं सांगितलं जातंय असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अहिल्यानगरच्या जामखेड इथं बारदान नसल्यानं सोयाबीन खरेदी बंद आहे। यावेळी रोहित पवारांनी या बाजार समितीला भेट दिली आहे। उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली। आजपासून रब्बी पिकांसाठी पहिलं आवर्तन सोडलं जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। तसंच मे महिन्यापर्यंत उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं।
वर्ध्यात अत्याचार करून तरुणीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पीडित तरुणीला विहिरीत ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या तरुणीने आरडाओरड केल्यानं तिचे प्राण वाचलेत. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांना रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून देण्यात आलं. या प्रकरणी अज्ञात मारेकरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध घेत आहेत. गुंड शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 2 पिस्तूल आणि 7 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. अमरावतीत पतीनंच पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर पती घराला कुलूप लावून फरार झाला. पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यातूनच पतीनं हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर पोलिसांकडून फरार पतीचा शोध सुरू आहे.